निधी आणला, एवढं काम केलं, एवढं कष्ट केलं, रात्रंदिवस मरतो झडतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, कधी कुटुंबाला कधी वेळ दिला नाही. बंधूंनो, एवढं काम करताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये प्रत्येक चालताना उठताना सकाळी झोपताना काटे टाकले जातात, काचा टाकल्या जातात, मुद्दामून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो. कदाचित तुम्हाला आकडा, कदाचित तुम्हाला तुम्हीच दिलाय आम्हाला सगळं, पण आकडा कदाचित तुम्हाला माहित नसेल. या तालुक्यामध्ये जो विकासाचा निधी आहे, सगळा विकासाचा निधी, आणि हा निधी मी प्रत्येक गावाच्या त्या बोर्डवर फ्लेक्सवर लावणार आहे. इंदापूर तालुक्यासाठी 5 वर्षामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला 5,000 कोटी रुपये देतात. 5,000 कोटी. अरे 5,000 कोटी कशाला म्हणतात याचा नीट विचार करा. एवढा निधी आणला, एवढं काम केलं, एवढं कष्ट केलं, रात्रंदिवस मरतो झडतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, कधी कुटुंबाला कधी वेळ दिला नाही. बंधूंनो, एवढं काम करताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये प्रत्येक चालताना उठताना सकाळी झोपताना काटे टाकले जातात, काचा टाकल्या जातात, मुद्दामून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो. त्यावेळेस माझी भावना काय होत असतील, संध्याकाळी झोपताना मला किती त्रास होत असेल, हे माझं मी भोगतोय रे बाबांनो, माझं मी भोगतोय. एवढं काम केल्यानंतर वाटतं लोकांना मला कुठेतरी आता बरं दिवस येतील, मला कुठेतरी बरं होईल, परंतु या तालुक्यामध्ये अनेक असे विरोधक आहेत जेणेकरून आपल्याला त्रास देण्याचा मंडळी प्रयत्न करतात बाबांनो. त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची, काम करताना मी एक काम करणारा माणूस आहे. बोलताना थोडं काय चुकलं असेल, कुणावर बोललो असेल, रागवलं असेल, त्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो रे बाबांनो. या तालुक्यासाठी जेवढं काही करता येईल, आपल्या लोकांसाठी जेवढं करता येईल, बहिणींसाठी जेवढं करता येईल, मागासवर्गीय माणसासाठी जेवढं करता येईल, अल्पसंख्याक माणसासाठी जेवढं करता येईल, तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरिबांसाठी जेवढं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करतोय. दादा, मला तुम्हाला एकच आता मागणी करायची आहे. दादा, तुम्ही आता आम्हाला विकासाला निधी देऊ नका, रस्त्याला निधी देऊ नका, आमचा माती मिळेल. दादा, आता आमची एकच भावना आहे दादा, आमच्या शेतीचं पाणी, आम्हाला शेतीचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. शेतीचं पाणी 22 गावात दादा, 22 गावातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा, खडकवासल्यांच्या गावाचा प्रश्न आहे आमचा, नीरा नदीच्या गावाचा प्रश्न आहे आमचा, भीमा नदीच्या आमचा प्रश्न आहे, उजनी धरणाच्या बुडीत बांधण्याचा आमचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत की जेणेकरून दादा हे जर प्रश्न मार्गी लागले तर आम्हाला 100-200 वर्ष आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, ही आमची दादा मागणी आहे. आणि दादा, तुम्हाला तुमचं पण अभिनंदन करतो. या 40-50 वर्षामध्ये उजनीमध्ये कधी माशाचं बीज सोडलं नव्हतं, पण तुमच्या सहकार्यामुळे, माझ्या उजनीच्या मच्छीमारांच्या मागणीमुळे तिथं गेल्या वर्षी आपण बीज सोडलं, त्याचा फायदा माझ्या मच्छीमार आणि खवय्यांना झाला. ही पण दादा आज आपल्या माध्यमातून सांगतो. त्यामुळे आज मी काय जास्त दादांना बोलायचं, त्यामुळे उशीर झालेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो. आणि खूप चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या भाऊ तर नेहमी असतात, पण आज तुम्ही माझ्या बहिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. बहिणींनो, मी तुम्हाला एकच सांगतो, भविष्यामध्ये काळजी करू नका. दादा तटकरे साहेब भाऊ म्हणतो उभा, तुमच्या पाठीमागे उभा, पण हा भाऊ तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. हा पण शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न भविष्यामध्ये आमच्या आशाताई असतील किंवा बाकी कुणाच्या आमचे आपल्या बचत गटाच्या आमच्या CRP असतील किंवा सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण सगळेजण काम करूया. आणि मी एवढं सांगतो की इंदापूर शहरामध्ये तटकरे साहेब आपण आमच्या आला त्याबद्दल ताई, तुम्ही सगळेजण आला, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.